सजना है मुझे सजना के लिए. अरे तुम्ही काय? अजिबात नाही. मी काय मुलगी वगैरे बघायला चाललेलो नाहीये. काय आता आमच्याकडे जे येणार आहेत ते एक फार मोठे स्पॉन्सर, फार मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांची आम्ही मुलाखत घेणार आहोत. तर लगेच आपण शोलाही सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी जरा आवरून घ्यावं, म्हणजे आम्हाला जर स्पॉन्सरशिप मिळाली तर बरं, नाही का? सो तर दादा, अरे गेस्ट आलेत. अरे आलेत गेस्ट, चला. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका मोहित मेहर आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून बोलतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट. तर आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक मोठा भाई. छोटा भाई, छोटा भाई, सॉरी, कळलं नाही मला. नाही, ते आमचे पप्पा असते ना, हा, पप्पांना आणि आमच्या मोठ्या भावांना आहे ना मोठा बाई म्हणतात. आता आम्ही घरात सगळ्यात लहान असते तर आम्हाला छोटा बाई म्हणतात. हो सर, पण मी कसे छोटा बाई, म्हणजे चांगलं मोठा भाई पाहिजे. हा जोक होते, लय वाईट आणि लय जुना जोक होते रे. उद्याच्या बोल. ठीक आहे, पण म्हणजे मी तुमच्या बॉडीच्या पर्सनॅलिटी बद्दल बोलत होतो, तुमच्या बॉडी शेमिंग बद्दल नव्हतो बोलत. चला पुढे चला. हो हो, मुलाखत घेताय ना माझी? अरे हो, ते विसरलोच. तर सर, मी तुमच्याबद्दल मोक्कार ऐकलंय. पण प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचा प्रवास कसा काय झालाय इथपर्यंतचा. आमच्या लहानपणी ना लय हालाकीत गेले. अरे बापरे, अतिशय हालाकीत गेलेलं लहानपणी आमचं. बघितलं मंडळी, इतक्या मोठ्या माणसाचे सुद्धा लहानपण हालाकीतच गेले. ते आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होते ना, हा, तेव्हा आमचे सगळे दोस्त कंपनी आहे ना, ते तुमचे लिंबोर्गिनी, ते रोल्स रॉईस अशा गाड्यांमध्ये यायचे. वाह. आणि आम्ही BMW, ऑडी. आमचे निम्मे मित्र कंपनी आहेत ना, त्यांच्याकडे चार्टर फ्लाईट होते आणि आमच्याकडे हेलिकॉप्टरने फिरावं लागायचे आम्हाला. अरे अरे अरे, म्हणजे फारच हलाकीचे दिवस गेलेत मंडळी, बघताय तुम्ही. फार आमचे पप्पा आहेत ना, हा, त्यांना जर आम्ही कधी हॉटेलला जायला पैसे मागितले ना, हा, तर ते आम्हाला 4 स्टारचे नाही तर 5 स्टारचे पैसे देऊ नका. तेव्हा आमचे सगळे दोस्त कंपनी आहेत ना, ते 7 स्टार नाही तर परदेशात जात होते. अरे बापरे, खरंच म्हणजे हे खरं सांगताय तू? खरं म्हणजे अरे तुझे गळ्याचे शपथ. एवढा मला विश्वास आहे तुमच्यावर नक्कीच. मग पुढे पुढे काय, माझे पहिले शिक्षण इथंच झाले. हा, मग मला स्टॅनफोर्डला ऍडमिशन घ्यायचे होते, हा, पण तिथे ऍडमिशन मिळाले नाही. मग ते युकेच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावे लागले. हा, म्हणजे कदाचित ऍडमिशन नाही मिळालं याचं कारण म्हणजे तुमचं मेरिट मध्ये नंबर नाही लागलं, राईट? नाही रे, ते मॅनेजमेंट कोटा फुल झाले होते ना. अच्छा अच्छा, अरे बापरे. मग त्या युकेच्या त्या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला फार अडचणी आल्या असतील. म्हणजे त्या मला एका प्रकरणामुळे मला त्या कॉलेजमधून काढून टाकले होते. सो लेट मी गेस दिस, म्हणजे तुमच्या वडिलांचा बिझनेस लॉस मध्ये गेला म्हणून तुम्हाला कॉलेजमधून? नाही रे, ते मी ड्रग केस मध्ये अडकले होते. बोल काय, तुम्ही आणि ड्रग्ज? अरे ते मगजमध्ये 1000 टेन्शन असायचे ना. हा, ओके ओके, मी सांगतो. टेन्शन म्हणजे अभ्यासाचं टेन्शन. हो, कारण मंडळी आपल्या सगळ्यांनाच लहानपणी फार टेन्शन असतात, तसंच तुम्हालाही अभ्यासाचं. अभ्यासाचे कसले टेन्शन घेते रे? मग अरे ते पार्टीचे टेन्शन होते, दोस्त लोकांबरोबर स्टुडंट टाईप एन्जॉय करायचे टेन्शन होते ना. बरं, मग तुम्ही नवीन बिझनेस सुरू केला होता, राईट? मग त्याचं फंडिंगचं काय केलं? आज तू मला रडवणार वाटते. नाही नाही, जड जात असेल तर राहू देत. नाही, आता तू बोलते तर सांगते ना. हा, ते मी US हून घरी परत आले ना. अरे एक मिनिट, तुम्ही युके मध्ये ऍडमिशन घेतलं होतं, मग US मध्ये? शार्प मग साला मगजवाला माणूस आहे तो, लई मोठा होईल. थँक्यू थँक्यू.
ते काय झाले, मला युकेच्या कॉलेजमधनं काढून टाकले ते. हा. मग मी ते टेन्शन हलका करायला US ला गेले, लॉस वेगासला पार्टी करायला. वा. अच्छा. मग तिथून आल्यानंतर आहे ना, हा. ते पप्पांना पैसे मागितले मी बिझनेससाठी. तर पप्पा नाही बोलले, मला चिडले माझ्यावर. अरे बापरे. मग मी काय केले असेल बोल. काय मी सांगतो सर. हा, तुम्ही लगेच वडिलांचं घर सोडलं असेल आणि स्वतःच्या हिमतीवर कंपनी मोठी केली असेल, बरोबर? येड आहे का रे? मी पप्पावरच केस ठोकला की नाही. मग स्वतःची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांनी मला पैसे दिले. पण पैसे दिले ना, ते अर्धवटच दिले. सुथईचे हे अतिशय वाईट घडलेलं आहे. नाही. मग पप्पानी मला 1950 करोड रुपये दिले. हा. मग वा. 20 वर्ष मेहनत केली, कष्ट केले आणि त्या पैशाचे मी 2000 करोड रुपये बनवले. 20 वर्षांचा एवढा प्रदीर्घ कालावधी आणि तुम्ही फारच मोठी प्रगती केली. रडू नका तुम्ही. जड जात असेल तर आपण अरे पाणी आणा रे. नाही, असू दे. असू दे. मी ठीक आहे. असू दे. सर, खरंच आमच्या सर्वांसाठी तुमचा प्रवास फार एक्साइटिंग आहे आणि इन्स्पायरिंग सुद्धा आहे, बरोबर ना मंडळी? आहे की नाही? हो. थँक्यू. तुम्ही असताना सुद्धा तुमची कंपनी लॉस मध्ये कशी काय चालू आहे? कंपनी लॉस मध्ये कोणी सांगितले तुम्हाला? अहो, तुमच्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये तसं लिहिलंय सर. तसे लिहावे लागते. म्हणजे कॅमेरा बंद कर. कर. तसे जर आम्ही लिहित नाही ना, तर कामगार लोकांचे पगार वाढवावे लागते आणि शेअर होल्डरला डिव्हिडंड पण वाटावे लागते की नाही. मग आपला नफा कसा राहणार? मग जे करोडोंचं लोन तुम्ही घेतलं आहे ते कसं फेडणार? ते फेडायला काय कपडे आहेत काय? कशाला फेडायचे? आता बिझनेसमॅनने आजपर्यंत कधी कर्ज फेडलेले ऐकले का तुम्ही? आता ते वल्या घे, तो धीरज घे, गेले की नाही युकेला निघून, तसा मी पण जाईन की नाही. आणि समजा मला नाही जमले तर मी माफ करून आणीन माझे कर्ज. बोल. अरे बापरे, इतका कॉन्फिडन्स तुम्हाला? सोपी असते रे ती. वरचे लोक थोडं मॅनेज केले ना की आपले कर्ज माफ होऊन जाते. बोल. वाह, क्या बात आहे. पण याने बाकीच्यांवर लोड पडेल त्याचं काय? पडू दे की, मला काय करायचं त्याची? एक मिनिट, मला फोन आले, पप्पांचे फोन. હેલો. હા પપ્પા, કેમ? ક્યારે? હા આવું છું 2 મિનિટમાં આવું છું.